त्या गणवेशामध्येच तो खेळाडू असणं गरजेचं आहे. आणि सुरेश पाटील लक्ष ठेवा, तुमचा 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. खांडवे संघाचे 12 खेळाडू आलेले आहेत, परंतु त्यांच्या अंगावरती क्रिकेटचा पोशाख नाहीये. आणि त्याचवेळी 2 दाबेने त्यांना आपण पेनलाइज करण्या स्पर्धेमध्ये पहा, ज्याप्रमाणे अरबी सौद्यामध्ये जेवढे कडक नियम आहेत तेवढे कडक नियम संतोष सुतारेच्या या स्पर्धेमध्ये आहेत. तुम्ही जर त्या नियमांचा जर उल्लंघन केला तर मात्र तुम्ही वाचू शकणार नाहीयेत. आणि याचं कारण आहे निश्चितपणे आपण जर पाहिलं तर सो सुनार की और एक संतोष सुतार की. आणि स्पर्धा आहे मेघनाथ शास्त्री यांची, अतिशय जबरदस्त विनामूल्य क्रिकेट ही स्पर्धा. आणि सर्वांनीच मात्र या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे. पहा, बच्चा पार्टी आलेल्या आहेत, परंतु असं वाटतं आज शनिवारचा दिवस आहे म्हणजे शाळा लवकर सुटली असावी. आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मात्र ही बच्चा पार्टी आपल्याला पाहायला मिळते. आणि दोन्ही संघाचे जे 12 मॅन आहेत त्यांच्या अंगावरती क्रिकेटचा पोशाख नाही. आणि पहा, सकाळच्या सत्रामध्ये पूर्णपणे शालेची व्यवस्था केल्यानंतर गणेश गायकवाड सर आमच्या सोबत जोडलेले आहेत. तर विशाल पाटील आपल्या षटकाला सुरुवात करतो. या साफ एंडकडनं पहिला चेंडू पाहू शकाल, वेगवान चेंडूची मात्र फेकी पाहायला मिळाली. अल्पेश आणि मयूर हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. सलामीवीर बनवून एक विरासपूर खांडवे संघाच्या वतीनं नाणेफेकी त्यांनी गमावली. प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी त्यांना इन्व्हाइट केलं. आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकाल फिल्डिंग डिपार्टमेंट अर्थात एक लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. त्यानंतर ऑन साईडला पर्यंत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे फिल्डर आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. आणि ऑफ साईडकडे आपण जर विचार केला तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, त्यानंतर मिड ऑफकडे एक फिल्डर आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात आहे. आणि त्या अनुषंगानं विशाल आपल्या षटकाला सुरुवात केली. आज सलग तर दुसरा डॉट चेंडू आपण पाहतोय. निश्चित अतिशय देखणी अशा पद्धतीनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू हे निर्धाव पाहायला मिळतात विशालकडनं. वाखणण्याजोगी गोलंदाजी. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे, मात्र पॉवरफुल गोलंदाजी विशालकडनं आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू सापे एंडकडनं गोलंदाजी होते. निश्चितच मिडविकेटच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला गेला. 2 टप्प्याच्या साह्यानं चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. मात्र संघाचं आणि स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं जातंय. अल्पेशकडनं 1 धाव. आतापर्यंत 3 चेंडू आणि केवळ 1 धावाला पाहायला मिळते योगेश धावफलकावरती. आणि या सत्राचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाने पडगा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक स्पर्धा आतापर्यंत जिंकली आहे. DB चषकावरती त्यांनी नाव कोरलं होतं आणि कुठेतरी दुसऱ्या चॅम्पियन पदाच्या शोधात आहेत. खेळ चांगला राहिला आहे या सत्रामध्ये. आपण श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा विचार केला तर हो, समोरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल झाला अगदी जमिनीच्या साह्यानं. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण होईल. आणि या ठिकाणी पाहू शकाल माजी उपसरपंच वारलीपाड्याचे या सर्वांनी किरण काचरे यांचं इथे शुभागमन दिलेलं आहे. काय सुंदर कामगिरी या संघाची आपल्याला बाहुलीच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आणि स्वागत करूया आपण कृष्णा इलेवन वालीपाडाचं स्वागत करूया. चांगला संघ आहे, चांगलं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये येत असताना सुस्वागतम. आणि शिस्तबद्ध संघामध्ये नक्कीच वन ऑफ द बेस्ट टीम आपण ज्याची नेहमी नमन करत असतो ते वारलीपाडा. फटका चांगला आपण पाहतोय, परंतु कावू कॉर्नरकडे चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र आपण पाहिलेलं आहे. भावेश पारदे आहेत आणि लॉंगॉनकडे सचिन म्हात्रे आहेत. आणि आज पाहू शकाल जांभूळपाडा संघाच्या खेळाडूच्या अंगावरती एक न्यू जर्सी आपण पाहतो, व्हाईट अँड व्हाईट. अशा प्रकारच्या जर्सी तुम्हाला टेस्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतात. आणि ती जर्सी आज आपल्याला श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या खेळाडूंच्या अंगावरती आपण पाहतोय. जबरदस्त सुरुवात पहिल्या षटकामध्ये विशाल पाटीलच्या वतीनं पाहतोय. चेंडू पहा खाली राहतोय थोडंसं पडल्यानंतर. आणि या षटकातील हा आपण विचार केला तर तिसरा डॉट चेंडू. हा योगेश सर, कालच्या दिवसात सुद्धा आपण टायगर देवा देवली संघाचा जर्सी व्हाईट बघितली होती सर. आणि क्रिकेटला जी सुरुवात झाली ती सफेद रंगानेच झाली होती. त्यानंतर रंगबिरंगी आणि अनेक आता इंदुरचे रंग सुद्धा कमी पडावे, 7 रंग कमी पडतील इतके चांगल्या रंगबिरंगी जर्सी येत आहेत. आणि मी विशेषतः भावेश पारदेचं कौतुक करतो की तो मागच्या 2 महिन्यापूर्वी इंजर्ड झाला होता आणि बोटांची सर्जरी होऊन सुद्धा तो पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्या संघासाठी उतरलाय. खूप छान त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे भावेश पारदीचं. मित्र म्हणे की तो पुन्हा नाही तर मात्र तो सातत्याने खेळतच राहिला होता. एका हाताने तो मात्र गोलंदाजी करायचा, एका हाताने तो फिल्डिंग करायचा. आणि अनेक प्रश्न त्याच्यावरती पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रश्न निर्माण झाले होते. एक्झॅक्टली हा खेळाडू चांगली कामगिरी करेल की नाही. अनेक संघाने त्याच्यावरती बोली लावली होती, अनेक संघाने त्याला ड्रॉप सुद्धा केलं. परंतु तदनंतर
त्याने एंट्री केली पडगा प्रीमियर लीगमध्ये आणि चांगला खेळ सुद्धा त्याने मात्र सादर केला. एक फायटर क्रिकेटर आहे असंच म्हणावं लागेल. शांत आणि स्वभावाची व्यक्तिमत्व. धने चषकामध्ये सुद्धा एका हाताने वन हँडेड सुंदर झेल टिपला होता. आपण पाहिलं त्या स्पर्धेमध्ये जो पुन्हा एकदा उतरला होता मैदानामध्ये बोटावरती बँडेड असताना सुद्धा एका हाताने बॉलिंग करायचं, एका हाताने फिल्डिंग करत होता आणि छान त्याचा परफॉर्मन्स आणि अनेक वेळा त्यांनी आपल्या संघाला कॅप्टन्सच्या भूमिकेमध्ये फार पुढे घेऊन गेलेला आहे. तर दामोलपाडा गावचे युवा उद्योजक रुपेश पारधी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि स्पेशल श्रीरामपूर दामोलपाडा संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. लक्षात ठेवा वेळेसंदर्भात तुम्हाला सहकार्य करायचं आहे. पहिली 3 षटकं तुम्हाला ही 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत. काल सुद्धा आपण पाहिलं की या मैदानावरती सुरेश पारधी यांना आपण पाहिलं होतं. सन्माननीय प्रकाश माळी साहेब यांना विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक सन्माननीय प्रकाशजी माळी साहेब यांना विनंती करतोय. क्रिकेटचे चाहते. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू. निश्चितच चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीनं बाहेरच्या दिशेनं काढला जातोय आउटस्विंग पाहायला मिळतो. ज्या गोलंदाजाकडे आउटस्विंग असतो तो गोलंदाज वर्चस्व गाजवत असतो आणि याचं उत्तम प्रतीक म्हणजे व्यंकटेश प्रसाद. चांगली या चेंडूची फेकी पाहिली आपण पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने मात्र निघाला आणि हे वैशिष्ट्य राहिले सुरेश पारधीचं. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अनेक स्पर्धा सुरेश पारधीने गाजवल्या. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तो कव्हर करत असतो आणि आज मात्र आपल्या गावासाठी सन्मानासाठी मात्र या ठिकाणी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र 5 चप्पल होऊन हुक करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज मयूर. परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला आणि सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे फक्त 4 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना एक विरासपूर खानपे संघाची. सुरेश पारधी एक अनुभवी खेळाडू आहे. पूर्णपणे अनुभव झोकून दिलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर घाट घाट का पाणी पिके आने वाला एक प्लेयर आहे सुरेश पारधी. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच एक मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आहे. गॅप शोधलाय एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. तो ते परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू होता. मात्र चांगली दिशा निवडली तिथे फलंदाज मयूरनं आणि त्याच अनुषंगाने पाहू शकला एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. पहिली बाउंड्रीज पाहिली आपण विरासपूर खानपे संघाच्या इनिंगमध्ये. प्रथमतः मयूरनं सुरुवातीला स्ट्रगल केलं परंतु अखेर त्याच्या बॅटमधून हा मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या 4 धावांच्या साह्याने धाव फलकावरती बिनगडी बाद 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच ज्याप्रमाणे वाळवंटामध्ये आपण पाण्यासाठी तडफडत असतो फिरत असतो कारण पाणी तिथे कुठे आपल्याला दिसत नाही त्या पद्धतीनं आतापर्यंत जेवढे चेंडू टाकले गेले त्याच्यावरती प्रहार खानपे संघाकडे पाहायला मिळाला. जणू काही वाळवंटामध्ये मृगजळ सापडलेला आहे. इथे मात्र लो फुलटा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केला. थोडासा चेंडूमध्ये वेग कमी केला होता सुरेश पारधीने आणि इथे मात्र पहा थोडीशी मिसफिल्ड दुहेरीचा प्रयत्न होता आणि अखेर इस्थिरक्षकाकडून सुद्धा मदत झाली आहे. सुख संधी असे रनआउट करण्याची परंतु वेगानं ती धाव तिथे कंप्लीट केली गेली. थोडंसं लेजी क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहिलं. पहिल्यांदा आपण क्षेत्ररक्षणाकडून मात्र मिसफिल्डिंग पाहिली त्यांनी फेकल्यानंतर इस्थिरक्षक अजय पारधीकडनं ती चूक घडली आणि इथे मात्र पाहू शकाल सापेगावचे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाशजी माली यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. काल सुद्धा त्यांची आम्हाला पूर्ण दिवसभर या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळाली आणि आज सुद्धा मात्र ते आलेले आहेत. त्याचं करूया आपण हार्दिक स्वागत. धावसंख्या डबल फिगरमध्ये आपण पाहतोय. स्विंग अँड मिस या अगोदरची आपण चेंडू पाहिले तर ओव्हर द विकेटने सुरेश आला होता आणि वेगाने चेंडू त्याने हाताळले होते आणि त्यानंतर चौकार आल्यानंतर बाद थोडासा वेगावरती त्यांनी कंट्रोल केला आणि स्लोअर गतीचे चेंडू आता तो हाताळतोय आणि त्या विकेटवरनं त्याला टर्न प्राप्त होतोय. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच एक मोठा प्रहार मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये दर्शनीय षटकार जोडला जातोय. सो सुनार की एक लोहार की म्हटलं तर या पद्धतीनं हा खूप दणदणीत सणसणीत खणखणीत प्रहार पाहायला मिळाला.
तर मूवीमध्ये ज्या अनुषंगाने सनी देओल हिट झाले होते त्या अनुषंगाने या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे संतोषजी सुतार सुद्धा हिट होतील त्यात काही शंका नाहीये. परंतु काय सुंदर फटका इथे मात्र पाला पडला. अगदी बादच्या रडारमध्ये चेंडू होता, परफेक्टली टायमिंग पाहिला आपण आणि शेवटच्या चेंडूवरती तिथे आपल्याला षटकार पाहायला मिळाला. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आल्या तर एकूण 4 धाबा आणि दुसऱ्या षटकामध्ये सुरेशच्या विरोधात 5 सुरेशला विकेट्स दिली नाहीये. खांडपे सांगणं ही महत्वाची बाब आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 12 धाबा तिथे जोडल्या गेल्या आणि अशा रीतीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाणी पाजलं जातं, पुण्याचं कार्य आहे, परंतु इसके पीछे बहुत से राज होते गायकवाड सर. निश्चित आपण जर पाहिलं तर पाणी आपल्या संस्कृतीत अतिशय महत्त्वाची भूमिका राहिलेली. अतिथी देवो म्हटलं जातं. आपण एखाद्याला जलदान देणं, पाणी देणं हे सुद्धा पुण्याचं कार्य समजलं जातं. म्हणूनच पाणपोईच्या ठिकाणं आपण पाहतोय महत्त्वाच्या तीर्थक्षेत्री स्थळी, त्यानंतर महत्त्वाच्या बाजारपेठांच्या ठिकाणी अशा पद्धतीनं पाणपोया बांधल्या जात असायच्या. मैदानावरती पाण्याची नितांत गरज आहे, कारण ऊन वाढलेलं आहे. योगेश, जे सत्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर फेब्रुवारीपर्यंत क्रिकेटचं सत्र असतं, मात्र यावेळेस थोडंसं लांबलेलं आहे. तिसऱ्या षटकाला खेळायला सुरुवात होईल. गोलंदाज सज्ज होतोय करण. आणि ज्या पाण्यासाठी आपण या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांचं मोलाचं योगदान आहे सन्माननीय बालू दुंदाराम पाटील आणि जगदीश बबन माली यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याचं सहकार्य केलेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करूया. पाणी पाजणं आणि एक महत्त्वाचा वाक्यप्रचारही आहे. एखाद्याला जर का तुम्हाला परास्त करत असेल तर त्यांना पाणी पाजलं अशा रीतीने म्हटलं जाते. दरम्यान करणचा पुढचा चेंडू निश्चित फाईन लेगच्या क्षेत्राकडे चेंडू गेला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. एकेरी धाव मिळते. 17 धावा धाव फलकावरती झळकल्या जात आहेत. करणच्या हातामध्ये चेंडू इथे मात्र देण्यात आला असं वाटलं होतं की मात्र भावेश पारधी गोलंदाजी साकारेल, परंतु करणवरती आज विश्वास दाखवला या संघनायकानं आणि पहिल्या चेंडूवरती पहिले आपण सिंगल धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि स्पर्धेचे मॅनेजमेंट किती छान आहे. संतोष सुतारचं नक्की जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अर्थात मेघनाथ शास्त्री यांनी मात्र ही स्पर्धा घडवली, परंतु त्यांच्या पाठीमागे त्यांच्या खांद्याला खांदा हात लावून ज्यांनी या स्पर्धेत पूर्णपणे कार्यक्रम वेळापत्रक एक्झॅक्टली मास्टर माइंडनं मात्र त्या ठिकाणी केलेली आहे. आणि खरोखरच एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला सापे अर्थात SK क्रीडांगणावर ती पाहायला मिळत आहे. आणखी एक निर्धाव चेंडू करणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे. क्रिकेट ज्याचा श्वास आहे, क्रिकेट ज्याचा ध्यास आहे, संतोष सुतार. त्यामुळेच आपण पाहतोय अतिशय आकर्षक पद्धतीने स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय आखीव रेखीव आणि भरीव आहे. त्यासाठी मेघनाथ शास्त्री यांचं अतिशय मोलाचं योगदान. मात्र त्यांच्या मागे सावलीप्रमाणे राहणारा संतोष सुतार हे स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मास्टर माइंड. ज्ञानेश्वर मागे यांच्या ठिकाणी आगमन होतोय. आपलं मनपूर्वक स्वागत. सोबतीला विश्वासजी पाटील साहेब, सन्माननीय रोहिदासजी सुतार साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. त्याचप्रमाणे आमच्या सापे गावाचे सन्माननीय वसंतजी पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय विजयजी शास्त्री साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. दरम्यान स्क्वेअर चेंडू एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. अडकीत मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे आणि अनेक संख्येने पाहुणे आपल्याला आता व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. हो, पाहू शकाल अगदी बादच्या टोला चेंडू स्पर्श झाले. थोडंसं लवकर फटका तिथे पेक केला. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती आणि तिथे मात्र दुहेरीचा प्रयत्न आणि पहा दुहेरी धाव सुद्धा मात्र पूर्ण झाली. तिहेरीचा प्रयत्न होईल का, म्हणजे असं वाटतं की त्या ठिकाणी कुठेतरी बलिदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला नाही. तिहेरीचा प्रयत्न होता आणि तिसरी धाबेचा प्रयत्न तिथे अजूनही सुरुवात आहे. एक्झॅक्टली पंच काय सांगतील पाहूया. परंतु तो प्रयत्न सक्सेस होणार नाही. फक्त 2 धाबा तिथे मात्र या चेंडूवरती पाहायला मिळतील. कुठेतरी एक प्लॅनिंग आता मात्र एकविरा स्पोर्ट खांडपे संघाच्या वतीने आखली जाते, कारण मैदानावरती मयूर थोडासा स्ट्रगल करतोय आणि त्याच अनुषंगानं कुठेतरी तो विकेट्स फेकण्याचा प्रयत्न करतोय. हे दृश्य आपल्याला पाहायला मिळाले. एक डासिंग अंदाज ऋषिकेश पाटीलचा काल आपण पाहिला आणि त्याचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया स्पर्धेच्या वतीनं स्वागत. हो, क्रॉस बटेट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अगदी बॅकवर्ड स्क्वेअरकडे ट्रॅव्हल झालेला आहे. एक धाव तिथे कंप्लीट झाली. दूरवरून क्षेत्ररक्षक वेगानं विशाल पाटील आले आणि इथे मात्र पहा 2 धावा पूर्ण केल्या. एक स्पर्धा गायकवाड तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी धनेशील कुकसे आणि जांभूळवाडा संघामध्ये सामना सुरू होता आणि अशाच प्रकारची रणनीती सुरेश पारधी यांनी मात्र आखली होती. कुठेतरी
कुक्षे संघ प्रेम पाटीलचे विकेट्स टाकण्यामध्ये प्रयत्न होते, परंतु प्रेम पाटीलला 100च्या क्षणापर्यंत बाद केलं नाही आणि तदनंतर त्याने 2 षटकार लगावले. निश्चितच अतिशय महत्वाची भूमिका त्यावेळेस प्रेम पाटीलने बजावलेली होती. दरम्यान 21 धावा धावफलकावरती. करण पुढचा चेंडू 22 धावा आणि एक अवांतर धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती झळकतात. हे षटक आहे थोडंसं मिश्र राहिलेलं आहे. आतापर्यंत 2 चेंडू हे वाईड आपल्याला पाहायला मिळाले. थोडंसं लॉंग षटक पाहतो आपण करणचं, कारण अतिरिक्त चेंडूची संख्या त्याची मात्र या ओव्हरमध्ये जास्त पाहायला मिळाली. पहा, काल सुद्धा आम्हाला मेसेजद्वारे कॉलद्वारे या स्पर्धेसाठी शुभेच्छा ज्यांच्या माध्यमातून आल्या होत्या. माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरचे सन्माननीय विश्वास शेट अनंत पाटील आणि आज थेट ते आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. म्हणजे त्यांचं किती प्रेम आहे सापे गावावरती, मेघनाथ शास्त्री यांच्यावरती ते कलून आपल्याला त्यांनी पाहायला मिळत आहेत. इथे मात्र टॉपे चेंडू हवे शॉट फायलेकचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. जबरदस्त रनिंग हँड कॅच आणि अशा रीतीने पहिला धक्का लागत असताना टीम एकविरा स्पोर्ट खांडपे संघाला एक 2 सन्मान घेऊया. आपले पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय गोरखनाथजी सुतार साहेब सुद्धा येत आहेत. आपले प्रथम नागरिक, अगदी आदर्श सरपंच असे ज्यांची ख्याती आहे, असे गोरखनाथजी सुतार आपल्यामध्ये येत असताना कपिल पाटलांच्या सोबतीला नेहमीच असतात आणि काल कपिल पाटील साहेबांचं आपण स्वागत सुद्धा जल्लोषामध्ये केलं. आपण सन्मान ब्रेकमध्ये घेतोय. आपण वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्रीज. आणि निश्चितपणे तुमचा रील कालचा म्हणजे गोरखनाथ सुतार यांची एंट्री केंद्रीय मंत्री महोदय कपिलजी पाटील साहेब यांच्या सोबतीला झालेली आहे. तो रील्स अतिशय सुरेख रीतीनं सुप्रसिद्ध झालेला आहे. गोरखनाथ सुतार यांचं अतिशय सुयश आहे की त्यांचे चाहते, त्यांच्या प्रेमींनी त्या रीलला चांगल्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर प्रतिसाद दिलेला आहे, कमेंट्समेंट दिलेली आहे. तर दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र तिसऱ्या षटकात केलं मार्गस्थ आहे आणि शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी. नवीन फलंदाज अक्षय आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. हो, पहिला चेंडू फुलटॉस फक्त चीप केला, हवेत खेळलाय आणि या पावसाळ्यात लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक आहेत भावेश पारदी, त्याने पकडलाय. हा चेंडू फेक करतायत तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या गेल्या आणि आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. एकविरा स्पोर्ट भादाडी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या 25. यानंतर कृष्णा इलेव्हन वारलीपाडा आणि एकविरा स्पोर्ट भादाडी संघ आपण सज्ज राहायचं आहे आणि जाऊया आता मात्र व्यासपीठाकडे काही सन्मान आहेत ते आपण सन्मान संपन्न करूया. येस, थँक्यू सो मच. तर पहिला सन्मान आपण करतोय आपले वन ऑफ द बेस्ट किंग मेकर माजी सरपंच विश्वास शेठ पाटील वाशेरेचे, ज्यांचं आपण या ठिकाणी आगमन पाहिलं आणि त्यांचा सन्मान करतील गोरखनाथजी सुतार, आमचे सापेचे किंग मेकर. सरपंच साहेब, आपणास विनंती आहे आपण माजी सरपंच विश्वास शेठ पाटील वाशेरे या आपले लाडके पाहुणे, सर्वांचे परम मित्र, गोड व्यक्तिमत्व, ज्यांचा येतोची सन्मान करावा. अशी ख्याती असलेले हे 2 आजी माजी सरपंच एकमेकांच्या समोर. त्यानंतर आपल्यामध्ये किरण कासरे आहेत, वारलीपाडाचे जबरदस्त क्रिकेटर आणि माजी सरपंच किरणजी कासरे, ज्यांचा सन्मान करूया. आपले विद्यमान सरपंच सापेगावचे गोरखनाथजी सुतार यांच्या शुभ हस्ते. किरण कासरे चांगले कॅप्टन आहेत, वारलीपाडा संघाला खूप ज्याने पुढे नेलंय, ज्यांचा सन्मान होतोय. बघा किती मोठा हा बहुमान आहे. सरपंच, माजी सरपंच असे एकत्र इथे दिसत आहेत आपल्या स्टेजवर. सन्माननीय इंद्रपालजी जोशी आपल्यामध्ये आहेत पाहुणे, ज्यांचा सन्मान पुन्हा एकदा करतील गोरखनाथजी सुतार आपले सरपंच साहेब. स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत, सन्मान, अतिथी देवो भव ही भारतीय परंपरा आपण जोपासतोय, ही संस्कृती जोपासतोय सापेच्या वतीने. होते सर. तर चौथ्या षटकाला इथे मात्र सुरुवात झालेली आहे. गोलंदाज भावेश पारदीला आपण पाहतो आणि पहिल्या चेंडू त्याने मात्र हाताला स्वेर अतिरिक्त चेंडूने मात्र आपल्या स्पेलला त्यांनी सुरुवात केली. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. किमान इथून 40 धावसंख्येपर्यंत पाहावं लागेल. एकविरा स्पोर्ट खांडपे संघाला जर तुम्हाला चांगली फायटिंग द्यायची असेल तर तो प्रयत्न होतोय. फुलटॉस गॅप मध्ये चेंडू फायनल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. सन्मानी आमचे लाडके DSG मागे साहेबांना विनंती आहे, ज्ञानेश्वरजी मागे आपण या आणि आपण आपल्या शुभ हस्ते विजयजी शास्त्री साहेबांना सन्मानित करा आपल्या व्यासपीठावर. DSG मागे, ज्यांची अतिशय मोठी मेहनत या मैदानाच्या निर्मितीसाठी. अगदी टेकडी होती, हा पूर्णपणे उतार होता, ज्या टेकडीला पूर्णपणे भरणी केली त्यामध्ये अगदी सिंहाचा वाटा आमच्या DS मागे साहेबांचा.
SKचे जनक आहेत SK स्पोर्टचे ज्ञानेश्वर मागे ज्यांचा आपण या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते सन्मान पाहतोय. तसेच पुन्हा एकदा विनंती DAG मागे आपल्या शुभ हस्ते एक अजून सन्मान करायचा आहे. बाळा पाटील आपले खांडपेचे पाहुणे बाळाजी पाटील संत सुतारांचे मित्र आहेत. DS मागे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान घेऊया आपल्या व्यासपीठावरती आणि बोलूया मैदानाकडे. हो, अजून एक मोठा फटका तिथे मात्र खेळला जातोय, परंतु हा मिस्टामिंग आहे. फटका हवेत आपण पाहतोय आणि त्याच अनुषंगाने काऊ कॉर्नरवरती कुठल्या प्रमाणे चूक झाली नाही. अगदी मिडविकेटचा फिल्डर त्या क्षेत्रामध्ये गेला आणि चेंडूवरती झडप घेतली आणि झेलबाच्या स्वरूपात लागणारा हा दुसरा धक्का टीम एकविरा स्पोर्ट खांडपे संघाला. निश्चितपणे फलंदाज बाद होतोय, मात्र योगेश धावफलकावरती ज्या पद्धतीने धावा झळकल्या गेलेल्या आहेत, कारण जय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा एक मातब्बर संघ आहे आणि या संघाविरुद्ध आतापर्यंत 30 धावा उभारण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि अजून आपण तर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 4 चेंडूमध्ये किमान एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र ही मॅच खेळणाऱ्या चांगली पाहायला मिळू शकेल. आणि त्याच अनुषंगाने ओम आता मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. या गुडघ्यावरती फटका बसून त्याने मात्र खेचला आणि पहा मिस फिल्डिंग 2 पायांच्या मधून चेंडू फरार होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठी हा चौकार. काही वर्ष आपण मागे गेलो तर योगी पाटील यांचा अतिशय महत्वाचा डायलॉग असायचा, गुडघा टेक तमाशा देख. या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभली. डीपला जो क्षेत्ररक्षक उभा होता त्याने चुकी केली आणि त्या चुकीला माफी मिळाली नाही. 4 धावा अतिशय मोलाच्या जोडल्या गेल्या. 34 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. कुठेतरी नशिबाच्या 4 धावा मित्र म्हणून खांडपे संघाच्या स्कोरकार्डमध्ये आपल्याला ऍड होताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर पहा 3 एष्ट्या तिथे दाखवल्या गेल्या आणि त्या एष्ट्या वाकवल्या गोलंदाज भावेश पारदीनं. म्हणजे म्हटलं जातं ना, जर एखाद्या घराची खिडकी जर उघडी असेल तर त्या खिडकीतून चोर घुसत असतो आणि तेच दृश्य इथे मात्र पाहिलं आपण. 3 एष्ट्या खुल्या ठेवल्या आणि त्या एष्ट्यांवरती काय परफेक्टली निशाणा साधलाय गोलंदाज भावेश पारदीनं. हो, नक्कीच खूप छान विकेटचं पतन. आणि आपल्यामध्ये मान्यवर DJ मनीष पाटील ज्यांचा आपण सन्मान घेतोय आपल्या मंडळाच्या वतीने. आपल्यामध्ये उपस्थित झालेत मनीषजी पाटील DJ. सन्मान्य रोहिताजी सुतार साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण DJ मनीष पाटीलचा हेतूची सन्मान करावा आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 मध्ये आलेले सर्व पाहुणे, प्रेक्षक, खेळाडू सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आपले पाहुणे म्हणजे आपले अतिथी देव भव ही परंपरा आपण जोपासतोय आणि हा सन्मान घेतोय मनीष पाटील यांचा रोहिदास सुतार यांच्या शुभ हस्ते. मैदानामध्ये विकेटचं पतन पाहिलं आपण. ओम इथे मात्र बाद झाला. पहिल्या चेंडूचा वरती त्यांनी मात्र खेळत असताना चौकार प्राप्त केला होता, परंतु तदनंतर परफेक्टली यॉर्कर रेंज आपण पाहिली. आणि तदनंतर आता मात्र नवीन फलंदाज मोहित आपल्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला नाही. अजूनही आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतो या, कारण आपण विचार केला तर अक्षय हा उजव्या हाताचा फलंदाज आहे तर मोहित हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. हो, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून गेला. जबरदस्त स्विंगिंग डिलिव्हरी भावेशकडनं पाहायला मिळाली. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठलाग सुद्धा केला होता, परंतु चेंडू बॅटमध्ये खूप मोठं अंतर राहिलं आणि त्याच अनुषंगाने निर्धावानं चेंडूची आपण सांगता पाहिली. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. यानंतर आपण नाणेफेकी करू. एकविरा स्पोर्ट भादाणे विरुद्ध कृष्णा 11 वारलेपाडा या 2 संघामध्ये नाणेफेकी होईल. पुन्हा आता 30 लेंथ होती, परंतु या चेंडूला जास्त वलवलं भावेश पारदीर आणि त्याच अनुषंगाने पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. इट इज रॉंग डिलिव्हरी, वाईट डिलिव्हरी तिथे मात्र पाहायला मिळाली. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र पाहिली आणि धाव फलकावरती एकूण धावा पाहतोय आपण 3 गडी बाद 35. या चेंडूवर जर मोठा प्रहार पाहायला मिळाला तर निश्चितच या स्वेर चेंडूनं सामन्याचा नूर पलटवणारा फटका पाहायला मिळेल का. परंतु पुन्हा एकदा वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव, 36 धावा धावफलकावरती योगी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 1 चेंडू शेष आहे. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा चेंडू असेल.
हो नक्कीच जर आपण विचार केला तर 6 चेंडूचा षटक असतो आणि आतापर्यंत भावेश पारदेनं 8 चेंडूची हाताळणी केली. खूपच लांब लचक षटक आपण इथे पाहतो. या एका चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे आणि त्याच्यावरती एखादा मोठा फटका जर आला तर मात्र 40चा आकडा धाव फटक्यामध्ये आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकेल आणि तसं काही घडलं नाही आहे कारण भावेश पारदे सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे आणि त्यांनी मात्र शेवटच्या चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाही आहे. धाव फलकावरती पहिल्या डावाचा खेळ इनिंग समाप्त झाल्यानंतर 36 धावा जोडल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना आपण एकविरा स्पोर्ट खारपे संघाच्या वतीने पाहिलं आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी 37 धावांचा लक्षाचा पाठलाग मात्र करावं लागेल जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहू शकता ज्यांचा आपण सन्मान घेतला. मनीषजी पाटील डीजे आपण ज्यांना पाहतो स्क्रीनवरती. कॅमेरामॅन चांगला या ठिकाणी कव्हर करतोय. तसेच आमचे विश्वास सेठ पाटील, किंगमेकर वाशेरे माजी सरपंच, किरणजी कासरे माजी सरपंच वारलीपाडा, इंद्रपालजी जोशी, विजयजी शास्त्री, बालाजी पाटील आणि दिरीजा मनीष पाटील ज्यांना आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. आता वळतोय आपण टॉस बॉक्सकडे. एकविरा भादाणे संघाचा कर्णधार त्याचप्रमाणे कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. आमचे साथी समालोचक मनोज कारवे सर सज्ज आहेत. थँक्यू सो मच. सन्मान्य आमचे किंगमेकर विश्वास पाटील या तसेच इंद्रपालजी जोशी या टॉससाठी यायचे आपण हे दोन मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस सामना असेल. प्रेक्षको एकविरा स्पोर्ट्स भादाने विरुद्ध कृष्णा 11 वारलीपाडा या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यानचा मुकाबला आणि हा सामन्याचा टॉस करतायत विश्वास सेठ पाटील आणि इंद्रपालजी जोशी. टॉस स्पिन करतायत किंगमेकर विश्वास सेठ पाटील. छापा कॉल द्यावा तो काटा आलाय म्हणजे टॉस जिंकला तो वारलीपाडाने. तू जिंकला वारलीपाडा टॉस जिंकलाय. टॉस स्पिनिंग त्याला आपण द्या. थम्सअप इंद्रपालजी जोशी यांच्या शुभ हस्ते स्पॉन्सर्ड बाय दीपक सुरेश सुतार. टॉस स्पिनिंग किरणजी कासरे निर्णय काय क्षेत्ररक्षण. तुम्ही क्रिकेट खूप खेळताय, आपल्या संघाला चांगलं घडवलंय, पण तुम्ही गावाचा विकास सुद्धा करताय. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा काय हँडल करता? कधी नसलं तर मग क्रिकेटमध्ये नाही येत तर पोरं खेळतात, सर्व चांगले खेळतात. मग सरपंच पद भूषवताना तुम्हाला काय काय अनुभव आला क्रिकेट विश्वामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये? उपसरपंच उपसरपंच असताना तुम्हाला कसा अनुभव आला? प्रगती करत असताना काय तुम्हाला ठिकाणा सामोरं जावं लागलं विकास करत असताना? हो, टीका सत्र तर असतात आणि विरोधक तर असत मागे आपले काम करत राहिलो चांगलं. आमचे गोरखनाथजी सुतार तसेच विश्वासचे पाटील सरपंच पद ज्याने भुसवलेलं आहे यांचं तुमची मैत्री कशी आहे? खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांनी आम्हाला स्वतःहून फोन केला का तुम्ही खेळायला या इथे, त्यांचं धन्यवाद आहे. टॉस आपण हरलात पण तू 4 षटकांमध्ये किती धावा योग्य वाटतं त्या मैदानावर? 40 ते 50. फ्री एंट्रीची टुर्नामेंट आहे, फक्त खेळायला आलेत की जिंकण्याची पूर्णपणे इच्छा आहे? जिंकण्याची इच्छा आहे. ओके, चला दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊया. आपण टॉस जिंकलाय, वालीबाच्या कॅप्टन यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. पुढचा सामना एकविरा स्पोर्ट्स भादाने विरुद्ध कृष्णा 11 बार्लीपाडा. हा टॉस झाला, वळूया आपण कॉमेडी बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनोज कारवे सर. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मात्र चांगलं मनोगत व्यक्त केलं टॉस बॉक्समध्ये आणि आमचे कारवे सर असले तर मात्र त्यांना चांगले प्रश्न विचारत असतात. मग सामाजिक क्षेत्र असू द्या किंवा शैक्षणिक क्षेत्र असू द्या किंवा सांस्कृतिक क्षेत्र असू द्या. आणि या किरण कासरे यांनी सांगितलं की ज्यावेळी मी उपसरपंच होतो त्यावेळी मात्र माझ्या हातून गावाचा विकाससुद्धा घडला आणि आता मात्र मला संघाचा विकास करायचा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी मात्र टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर दुसऱ्या इनिंगला इथं सुरुवात होत आहे. लक्ष आपण पाहू शकाल या ठिकाणी 37 धावांचा पाठलाग श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ इथे मात्र करणारा आहे की नाही, त्यासाठी सलामी जोडी अजय पारदी यांच्या सोबतीला आपण सुरेश पारदी यांना आपण पाहतोय आणि ड्रेसिंग कंपल्सरी नसल्या कारणानं खडपे संघाला आपण या ठिकाणी 2 धाबे पॅनलाइज करतोय. ज्यावेळी पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होईल त्यावेळी आपण त्या 2 धाबा ॲड करू. तर पहिल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज मनीष.
पहिला चेंडू पाहू शकाल ओरपीच चेंडू होता मात्र जबरदस्त कनेक्शन प्लिक ऑफ द रिक्स चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 7 धावांसाठी षटकार. पारधीने मागच्या महिन्यामध्ये योगेश सर 27 जानेवारी रोजी धर्मरानंद दिघे साहेबांच्या नावाची स्पर्धा कव्हर केली होती मी शापूर या ठिकाणी. 2 लागोपाठच्या मॅचमध्ये हाफ सेंचुरी मारल्या होत्या आणि बेस्ट बॅट्समन ठरला त्या टुर्नामेंटचा. धर्मवीर आनंद दिघे प्रीमियम लीग अजय पारधी 108 धावा ठोकल्यात आणि इथं ठोकतोय असं वाटतं की तोच खेळ ते रिझ्यूम केला की काय अजय पारधी ऑन फायर. पारधीच्या अनुषंगाने मात्र पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार जोडला तदनंतर चौकार जोडला आणि चांगल्या धावा वेगाने इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. आणि तसं या मैदानावरती सापे संघाचा रेकॉर्ड खूप छान आहे आपला जमलपाडा संघाचा. सापेच्या मैदानावरती जेव्हा जेव्हा खेळत असतात तेव्हा तेव्हा त्यांचा खेळ भरतो आणि इथे मात्र अजय पारधी भरतोय असंच म्हणावं लागेल. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद 14. धावा ठोकल्या 14 जांभूळपाडा संघासाठी. सिरान स्पोर्ट्स जांभूळपाडा आणि विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स खांडपे बिग फाईट आणि पुढचा अगदी क्लॅश ऑफ टायटन येणारा मुकाबला वारलीपाडा विरुद्ध आपण पाहू शकता तो अतकोली बदाने. तिने चेंडूला मात्र बाउंड्रीचं दर्शन घडवलं आणि तदनंतर मात्र परफेक्टली यॉर्कर लेंथ होती. बॅटला चेंडू स्पर्श झाल्यानंतर चेंडू मात्र थर्डमॅनकडे निघून गेला आणि तेच पंचांनी तिथे मात्र हेरलं. जाधव चेंडू स्टँडला जाऊन धडकलाय. क्लीन बोल्ड पहिला धक्का लागला या ठिकाणी सिरान स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. माळी साहेब आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2000 मध्ये आलेले सर्व पाहुणे. सापेगावचे ख्यातनाम व्यक्तिमत्व नारायणजी आणि आपले अनिलजी जाधव ज्यांचं खूप प्रेम सापे गावावरती या क्रीडांगणावरती सुद्धा आणि पूर्णपणे क्रिकेटवरती प्रेम असलेले हे सर्व आमचे चाहते ह्या मान्यवरांच्या भूमिकेमध्ये. आणि मैदानामध्ये विकेटचं पतन झालं सर आपण ज्याचा उल्लेख करत होतो अजय पारधी चांगला ब्लास्टर आहे. 4 चेंडूला सामोरं गेला. 3 चेंडूंमध्ये असे काय फटके मारले की असं वाटत होतं की धावसंख्या 100 तर गाठणार नाही ना पण तो लगेचच खिंडार पाडलं बॉलर मनीषने आणि विकेटचं पतन केलं. आणि तसंच या ठिकाणी ग्रामपंचायत सापेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिस्टर गौरव पाटील आणि त्यांचे सहकारी सन्माननीय ऋतिक कुंडिलकर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि पाहुण्यांचं स्वागत होत असताना या ठिकाणी अजून एक चांगला स्ट्रोक पाहिला आपण सचिन म्हात्रेच्या बॅटमध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी खूपच छान फलंदाजी आतापर्यंत 18 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. खूपच मागणं षटक राहिलं पहिलं आपण जर मनीचा विचार केला तर. अजून एक मात्र क्रॉसमध्ये फटका चांगला पाहिला होता परंतु शॉट मिडविकेटला मात्र चांगले प्रयत्न झाले आणि त्या प्रयत्नामध्ये या चेंडू जोपर्यंत उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या आणि आता मात्र पहिल्या षटकाचा केल्या या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. 20 धावा धाफलक्यावरती प्लस 2 धावा पॅनल्टीचे आम्ही ॲड करतोय. एकूण 22 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता जिंकण्यासाठी फक्त 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. श्रीकृष्ण क्रीडांगण सापे या ठिकाणी पाहतो ही स्पर्धा आपण प्रेक्षक. क्रीडांगण निर्मितीसाठी DS मागे साहेबांनी अगदी मोठं काबाड कष्ट केलं. माहिती मिळाली आम्हाला की अगदी काही वर्षांपूर्वी कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये खूप ते झगडले. खूप मोठं पेपरवर्क करावं लागलं आणि असंख्य संकटांना सामोरं गेले. असंख्य ठिकाणांना सामोरं गेले आणि पाहता आता डोंगर असलेलं हे ही जागा हे क्षेत्र अगदी सपाट मैदान बनवलं. त्यामध्ये सिंहाचा वाटा सन्मान आमचे ज्ञानेश्वर मागे साहेबांचा. आणि जेव्हा कोरोनाचा काळाला कार्यविसर त्यावेळी सुद्धा मात्र DS मागे यांच्या माध्यमातून डे नाईटची स्पर्धा सुरू होती. अनेक रात्री पोलीस कर्मचारी येत असायचे. त्या स्पर्धांवरती कुठेतरी बंद करण्याचे ठराव तिथे मात्र देत असायचे आणि अखेर ती स्पर्धा मात्र मागील काही वर्षापूर्वीचा आपण विचार केला तर मात्र ती रद्द केली गेली. परंतु सातत्य मात्र टिकून ठेवलं DS मागेने आणि SK स्पोर्ट्स सापे संघाने. कारण या मैदानावरती तुम्हाला प्रत्येक वर्षी
एक वेगवेगळ्या अनुषंगाने स्पर्धा पाहायला मिळत असतात. आणि नवनिर्वाचित आपले थेट निवडून आलेले सरपंच साहेब सुद्धा आता खांद्याला खांदा लावून मेघनाजी शास्त्री साहेबांच्या, DS मागे साहेबांच्या, संतोष सुतार साहेब असतील, हे सर्व एकत्र झाले. तसेच आपले माजी सरपंच वसंतजी पाटील साहेबांनी सुद्धा खूप अथक मेहनत घेतली या परिसराचा आणि ह्या गावाचा विकास करण्यासाठी. नक्कीच आपण त्यांचं कार्य विसरू शकत नाहीये. आणि सापे गावाचा एकोपा आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक ग्रामस्थ मंडळ तुम्हाला कालच्या दिवसामध्ये सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहिले आपण. इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिकेट, चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला, कारण सुरेशला माहिती की इथून मात्र आपण या सामन्यावरती पूर्णपणे कब्जा निर्माण केलेला आहे. जर आपण सिंगल डबल डिफेन्सिव्ह फटके जरी खेळले तरी सुद्धा मात्र त्या धावांच्या आव्हानापर्यंत आपण पोहोचू शकतो या. आणि कदाचित ही रणनीती सुद्धा असू शकत. सचिन मात्र मोठे फटक्यांचा प्रयत्न करेल आणि सुरेश त्याला मात्र चांगली साथ देईल. परंतु पाहूया या सामन्यामध्ये कोण कोणावर मात करेल. परंतु या ठिकाणी पाहू शकाल थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला हा चेंडू आणि त्याच अनुषंगानं वाईटचा इशारा पंचाकडून आपण पाहतो. या अतिरिक्त धाव आणि अतिरिक्तच्या सौजन्यानं धावसंख्या आता मात्र 23 या आकड्यावरती जाताना पोहोचलेली आहे. 37 धावांचं लक्ष, धावसंख्या इथे आतापर्यंत पोहोचली 23 वरती. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष गाठलंय. तो सामना जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत आपण मॅच विन बोलू शकत नाहीये. अजून एक बघा स्वैर पहिला डॉट सुरेख काढला होता, त्यानंतर पूर्णपणे नियंत्रण गमावलं. जसे विष्णू पाटील आपले चांगले बॉलर आहेत, त्यांच्या वाट्याला काल 3 चेंडू आले ते पण त्यांनी सुरेख पहिल्या चेंडू विकेटचं प्राप्ती केली होती. असा बॉलर असावा असं वाटलं. ते कानपे संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळ प्रस्थापित करेल. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला भिडकावलाय. मिड विकेटला शत्रक्षक आहे, जेजमेंट करतात, पकडला त्याने झेल आणि समाप्त होतोय सुरेश पारधीचा खेळ. सुरेश जांभूळपाडा संघाला लागलेला मोठा धक्का. सुरेश पारधी म्हणजे अगदी खूप जुना जाणता खेळाडू, अनेक ज्याने मैदानं गाजवली. या ठिकाणी त्याचा भोपळा सुद्धा फुटू शकला नाही, अगदी हाराकिरी केली. अजय पारधीने चांगला पायंडा रचून दिला योगी सर, परंतु त्या पायावरती इमारत उभी करण्यासाठी थोडेसे चाचपडत आहेत, कारण 2 गडी बाद झालेत. आता सचिनच्या सोबतीला नवीन खेळाडू जॉईंट होत आहेत, बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती मिस्टर हनुमान. हो नक्कीच इथून सुद्धा संधी आहे एकविरासवर खांडपे संघाला की तुम्ही पलटवार करू शकता. परंतु तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तुमची जर बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही किती धावसंख्येचं संरक्षण तिथे करू शकता. आणि आतापर्यंत तुम्ही 2 फलंदाजांना बाद केलेला आहे. तुम्हाला एक मोमेंट मिळालेला आहे, तो मात्र नक्की तिथे तोडून देऊ नका. जी रिदममध्ये तुम्ही आहात तो रिदम तिथे मात्र सोडू नका. आणि या तोच परिस्थिती तिथे गोलंदाजांना करावं लागेल. फुलटॉस ऑन साईडला टच गेला, फटका हवेत खेळलाय आणि इथे मात्र पाहू शकाल चुकी घडली. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, मोका भी दिया और छक्का भी दिया. सुरेश श्रीराम 22 जानेवारी रोजी आपण प्राणप्रतिष्ठा सोहळा जो पाहिला, त्याच्या आधी ज्या गाण्याने श्रीरामांचे वातावरण निर्मिती केली होती, ते गाणं म्हणजे हे एकमेव गाणं आपण जेव्हा ऐकतोय अगदी प्रत्येक घरामध्ये जे गाणं वाजतंय जय श्रीरामांचं. आणि नक्कीच नरेंद्र मोदी साहेबांना सगळ्या जगाने सलाम केला, सर्वांचे आदर्श बनलेत. जसे आमची काल चर्चा झाली, रोहिदासजी सुतार होते, गोरखदासजी सुतार सरपंच साहेब, मेघनाजी शास्त्री, DS मागे, की ज्यांना कार्य आवडतं मोदी साहेबांचं. आणि आपले सन्माने जे आलेले कालचे आपले पंचायत राज राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेबांना नक्कीच कोणी नमवू शकत नाहीये, असं त्यांचं कार्य आहे. कार्य आपलं चांगलं असेल तर नक्कीच आपण यशाला गवसणी घालू शकतो योगी सर. तसंच मैदानामध्ये पाहतो आपण की सुरेश पारधी बाद झाला, अजय पारधी बाद झाला, परंतु हनुमानने आलेले षटकार मारला आणि दाखवून दिले की मला सामना जिंकायचा आहे आणि माझा जन्मच झालाय जणू काय जिंकण्यासाठी. हे दाखवत असताना मैदानामध्ये असंच खेळलं पाहिजे. आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी मात्र हनुमान उडी सुद्धा घेतली होती, षटकार त्यांनी मात्र जोडला होता. परंतु तदनंतर गोलंदाजाने मात्र चांगली वापसी करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पहा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, ओव्हरथ्रोच्या रूपाने अजून काही धावा तिथे जोडल्या जाऊ शकतील आणि एकूण 2 धावा तिथे मात्र लेगबायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवांतर धावा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2च्या साह्यानं धावफलकावरती आता मात्र 32 धावा लागल्या गेल्या. म्हणजे विजयासाठी आता मात्र इथून 7 धाब्यांची आवश्यकता या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला.
हो, अगदी जवळ आला विजय. अगदी विजयाच्या उंबरठ्यात येऊन इथे ठेपेला संघ आणि आमचे किरणजी थळे सुद्धा आलेत बघा, ते सुद्धा जवळ आले इकडे. आणि त्यांची SK एंटरटेनमेंट वाहिनी सुद्धा अगदी फार पुढे गेली आहे. त्याचं कारण की त्यांची मेहनत, आपली मेहनत जेव्हा होत असते त्यावेळेला आपण नक्कीच त्या मेहनतीचं फळ प्राप्त करत असतो. आणि मैदानामध्ये षटक समाप्त झाल्याचा इशारा. धावसंख्या आहे ती 2 षटका समाप्तीनंतर 32 वर. प्रेक्षक लक्ष जिंकण्यासाठी 37. म्हणजे आता सामना अगदी सोपा झालाय, पण तो समाप्त झाला नाही. काही होऊ शकतं. क्रिकेटचा मुकाबला आहे. काही चमत्कारिक बॉलिंग झाली, विकेटचं पतन झालं तर कदाचित हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. पण तो येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज टीम श्रीरामस्पोर्ट जांभूळपाडा संघासाठी. ABCD प्रमाण मात्राचं समीकरण आपण पाहतो या श्रीरामस्पोर्ट जांभूळपाडा संघासमोर. कारण 12 चेंडूमध्ये फक्त 5 धाबांची इथे मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि त्या अनुषंगाने तिसऱ्या षटकाला आता सुरुवात करतोय गोलंदाज खानपे संघाच्या माध्यमातून नयनला. आता मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं जातंय, परंतु इथे 5 धाबाचं संरक्षण करण्यामध्ये यशस्वी होतील का एकविरास्पोर्ट खानपे संघाचे खेळाडू? तो नक्कीच प्रयत्न करावा लागेल. बॉलरने सुद्धा सामना सोडून चालणार नाही. अजूनही प्रयत्न करा, काही होऊ शकतं. अनेक इतिहास घडलेत की मिडल षटकं सुद्धा हाताळलेले आहेत. जर तो तुम्ही ती क्षमता दाखवली, ती जर तुम्ही करामत केली तर तुमच्या संघासाठी तुम्ही हिरो बनाल, तुमच्या गावासाठी हिरो बनाल आणि चांगले शिल्पकार ठरू शकता. जसे स्पर्धेचे आमचे शिल्पकार मेघनाजी शास्त्री साहेबांनी करून दाखवलं. आणि परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की प्रशंसा नव्हे तर टीका होईल असा चेंडू टाकला गोलंदाजाने पहिलाच. मिस्टर नयनने तो चेंडू अगदी न बघण्यासारखा चेंडू होता असं म्हणा हरकत नाही. प्रेक्षकांना अशी बॉलिंग आवडत नसते आणि संघाला सुद्धा आवडत नसते. धावसंख्या 33 वर आहे. आता 4 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा वाईड. असं वाटतं की विपरीत काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजाला घाई तर नसेल ना योगी सर, की लवकर सामना संपून जाऊया आपण पुढच्या टुर्नामेंटमध्ये. अडगीचं पाहू शकाल बाला पाटील सुद्धा व्यासपीठावरती आहेत आणि मात्र त्यांना सुद्धा मात्र कुठेतरी त्यांचे चेहरे आता निराशजनक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एक मोठ्या आशेने मोठ्या स्वप्न घेऊन मात्र स्पर्धेमध्ये संघ उतरला होता, परंतु त्याच्यावरती कुठेतरी पाणी फिरलं असंच म्हणावं लागेल. कारण आज तिन्ही विभागामध्ये कुठेतरी चुका पाहिल्या आपण. प्रथमतः फलंदाजाने योग्य ती धावसंख्या उभारली नाही, त्यानंतर आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये चुका पाहिल्या आपण आणि गोलंदाजाने अतिरिक्त धावा सुद्धा भरपूर इथे खर्च केल्या. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र सामन्यावरती आपल्याला पूर्णपणे दबदबा जांभूळपाडा संघाचा पाहायला मिळतो. या इथे मात्र ऑफ ब्रेक लेंथ होती, चेंडूची लेंथ ओळखली, फटका हवेत, मिस टायमिंग आहे, पकडलाय झेल आणि समाप्त झालाय त्या ठिकाणी सचिन म्हात्रेचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागत असताना जांभूळपाडा संघाला. त्याचा मोठा फटका मारून हा सामना संपवायचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे फसले गेले. आणि आता नक्कीच आता गोलंदाजाच्या मनात आलं असेल की जर मी ते 2 वाईट टाकले नसते तर कदाचित सामन्यामध्ये मी संजीवनी निर्माण केली असती. पण तो वेळ निघून गेली की माणसाला शहाणपण सुचत असतं आणि मनामध्ये येत असतं की मी ती वेळ दवडली, ती संधी गमावली. आणि तसे ठेस लागल्यानंतरच माणसाला वेदना होत असतात. आणि इथे मात्र पहा खराब चेंडू होता, पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि स्पर्धेच्या बाहेर जात असताना आता मात्र एकविरा स्पोर्ट खानपे संघ. सो कॉंग्रॅच्युलेशन श्रीरामस्पोर्ट जांभूळपाडा संघ. चेंडू परत करायचा अजय, चेंडू द्या आपण. तर देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. दरम्यान खानपेगावचे युवा उद्योजक मिस्टर महेश पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत.